नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर काही महिन्यांपूर्वी मी अनिकेत आणि गंधर्व एका स्वामी मठात गेलो होतो, जे की पोलादपूरच्या पुढे कशेडी घाटाच्या मध्यावर आणि डोंगराळ भागात आहे। हा मठ इतका सुंदर आहे ना की पाहून तुम्हाला पण वाटेल कधी ना कधी आपण पण या मठाला भेट द्यावी। हा मठ दाखवत असताना मी इथल्या एका काकांचा तुम्हाला एक छोटासा स्वामी अनुभव सांगते। आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि तितक्यातच तिथल्या एका काकांनी मला विचारले, तुम्ही खेडला जात आहात का? तिकडे जात असाल तर माझं पुढे गाव आहे, तिथे मला सोडाल का? तर त्यांच्यासोबत एक लहान मुलगी होती, त्यामुळे मी अगदीच निसंकोचपणे त्यांना हो म्हणाले आणि काकांना म्हटलं तुम्ही गाडीमध्ये बसा। आणि केतनी त्यांना गाडीमध्ये बसवली। काका गाडीत बसल्यानंतर सांगायला लागले की मी दर गुरुवारी या मठात येतो। मला कधी गाडी मिळते कधी नाही पण मिळत, पण जेव्हा मला गाडी मिळत नाही तेव्हा मला डोंगराच्या रस्त्याने वरती चालत यावं लागतं। आणि तेव्हा पावसाचे दिवस होते, त्यामुळे ते सांगत होते की पावसामुळे रस्ता एवढा खराब झालाय तो की एक टर्न असा आहे की चुकून जरी तिथे पाय सरकला तर मी अख्खाच्या अख्खा दरीमध्ये जाऊ शकतो। हे ऐकून एवढा मला धक्का बसला की मी त्यांना म्हटलं का एवढा जीव धोक्यात घालून तुम्ही येता? तर त्यावर ते मला म्हटले माझ्यासोबत माझे स्वामी आहेत आणि स्वामीच मला इथे घेऊन येतात। मी एक गुरुवार जरी ठरवलं ना की आज मला नाही जायचं मठात, तरीही माझे आपोआप पावले मठाच्या दिशेने वळतात, असं त्यांचं म्हणणं होतं। अशा या काकांना उदंड आयुष्य लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना। तुम्ही मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।